मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर नाव माहित नाहीये ना असं कोण सापडणारच नाहीये आणि त्यात एक न्यूज आली आहे कंपनीची आणि त्या न्यूजमुळे स्टॉक जोरदार पडतोय, अगदी 7% एका दिवसात पडलेला पाहायला मिळाला। आता न्यूज अशी आहे, हिंदुस्तान युनिलिव्हरचा क्वालिटी वॉल्स हा एक सबसिडरी आहे आणि ती बिझनेस काय करतो, आईस्क्रीम बिझनेस मध्ये काम करतो। आता एचयूएल मधून हे बाहेर पडतंय, डिमर्ज करताय त्याला। आता हे डिमर्ज का करतायत तर त्यांना तो बिझनेस डेव्हलप करायचा आणि लोकांना वाटतं डिमर्ज होईल म्हणजे काहीतरी मोठी गडबड होईल, पण लक्षात ठेवा टोटल रेव्हेन्यूचा विचार करायला गेला तर क्वालिटी वॉल्स फक्त 3% त्यांच्या बिझनेसचा हिस्सा आहे। त्यामुळे जरी डिमर्ज झाला खूप मोठा फरक पडणार नाहीये। 20-30% इम्पॅक्ट होत असता तर गोष्ट वेगळी असते। त्यामुळे पॅनिक होऊ नका, कारण असे मोठे स्टॉक पडले की लोकांचे धाबेदानंतर, त्यापेक्षा मी म्हणेल असे स्टॉक्स पडणं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। का तर आपण बॉटम लाईनला कॅच करू शकतो, कारण जेव्हा हे भविष्यात वर जातील तेव्हा एक चांगली संधी आपल्याला याच्यामध्ये शोधता येईल। तर तुम्हाला काय वाटतं, क्वालिटी वॉल्सवर फोकस करावा की नाही, कमेंट करून सांगा।